नमस्कार. योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित या व्याख्यानमालेसाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी संस्थेचे पहिल्यांदा मनापासून आभार व्यक्त करतो. महाराष्ट्राच्या राजकारणाचं आजचं वर्तमान हा माझ्या भाषणाचा विषय आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाचं भवितव्य आधारात दिसत असताना वर्तमानावर बोलतो अशी जबाबदारी माझ्यावर मीच घेतलेली आहे. कारण की शिक्षक दिनानिमित्त मी त्याच दिवशी नेमका येणार असल्यामुळं शिक्षकांविषयी बोलावं असं मला आयोजकांनी सुरुवातीला सांगितलं होतं. पण मी त्याबाबत माझी असमर्थता व्यक्त केली. कारण मी काही आय वॉज नेव्हर बीन अ टॅलेंटेड बॉय in my school days or college days. I was always been a very average student. माझी एक वर्गमैत्रीण आहे तिची कारंजा जिल्हा वाशिममध्ये मोठी शाळा आहे. 2000 विद्यार्थी आहेत तिथे शाळेमध्ये. 1000 विद्यार्थी हॉस्टेलमध्ये शिकतात. तर तिने मला एकदा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करायला बोलावलं. तर कोणी 96% कोणी 98% अशी मुलं त्यांचा सत्कार माझ्या असते. तर मी म्हटलं भाषणामध्ये की मलाही पण 115% मार्क होते. तर त्यांना पण आश्चर्य वाटलं की हा 115वाला कुठून निघाला. आपण 96-98 वाले आहे, हा 115वाला कुठून निघाला. पण मी खुलासा केला की मला ते मार्क होते ते 10वी आणि 12वी म्हणून होते. तर तुम्ही समजू शकता म्हणजे माझी शैक्षणिक गुणवत्ता अशी फार काही नाही. पण आम्ही सिम्पली एक कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. नंतर जर्नलिझम केलं. पण मला असं वाटतं की मला असं वाटतं की मला असं वाटतं की मी विद्यापीठामध्ये कमी शिकलो. पण लोक विद्यापीठामध्ये शिकण्याची संधी मला भरपूर मिळाली. मी 10व्या वर्षी 11व्या वर्षी मी विधानसभा निवडणुकीत प्रचार केला. 40 सभांमधून भाषणं दिली आणि मी जोशी पण माझं चिन्ह कमळ नव्हतं 4 पाच. तर 1980ची गोष्ट होती. त्यावेळी आमचे उमेदवार निवडून येतील असं मला त्यावेळेच्या माझ्या बाळबोध राजकीय आचरणामुळे वाटत होतं. पण ते निकालामध्ये 3ऱ्या नंबरवर राहिले हा वेगळा होता. तर पण त्यातनं एक राजकीय जाणीवा समृद्ध होत गेल्या. माहिती मिळत गेली. फुले शाहू आंबेडकर काय असतात ते माहिती पडलं. नागपूरला मी अधिवेशन पाहायला गेलो होतो तेव्हा 12 वर्षाचा होतो. तर मला गेटवर अडवलं की बाबा तू कशाला चाललास काय काम आहे तुझं. तर मी म्हटलं मला अधिवेशन पाहायचं आहे. तर तिथे भास्करराव शिंदे नावाचे एक आमदार होते बिघाडे सरकार महर्षी. त्यांचा मुलगा राजेंद्र आता मंत्री होता अलीकडे. तर त्यांच्या रूममध्ये गेलो. त्यांना म्हटलं की मला पास पाहिजे तर ते पत्र लागेल मला. तर ते म्हणा तुला कसं तुला काय पाहायचं आहे. तर त्यांना 5-6 नावं सांगितलं राजकारण्यांचे. तिथे एक धोतर आणि शर्ट आणि एक टोपी घातलेले दिवस होते. ते म्हणाले तू जळगाव गावाचा आहे ना. मला म्हणाले तू जळगाव गावाचा आहे ना. मग यांना ओळखतो. यांना जर ओळखशील तर तुला पास देतो. मी म्हटलं हे हरिभाऊ पाटील मठाखेडकर जिल्हा तिथे उपाध्यक्ष. तर ते उभेच राहिले शिंदे साहेब आणि त्यांनी मला लगेच ते पास वगैरे दिलं. आणि 12व्या वर्षी मी महाराष्ट्राची विधानसभा पाहिजे. तेव्हाच मी ठरवून टाकलं एक तर खाली बसेल नाही तर वर बसेल. म्हणजे विधानसभेचं एक तर रिपोर्टिंग करेल किंवा खाली बसेल. विधानसभेत आमदार म्हणून बसेल किंवा आमदारांसाठी रिपोर्टिंग करेल. त्या 2च गोष्टी मला येतात. मला अजूनही बँकेची स्कीम करता येत नाही. मी अजूनही बाजूकडे पाहतो की लाल गुंडे पाटील कोणती आहे. मी अत्यंत त्या बाबतीमध्ये इनप्रॅक्टिकल अतिशय स्कॅटर्ड इनडिसिप्लिन असा एक पत्रकार आहे. परंतु मला बातमी आणि लेख म्हटलं की माझ्यामध्ये काय कोणती देवी काय कोणता सच्चार होतो ते मला माहीत नाही. पण माझी कमिटमेंट ही गेले 35 वर्ष फक्त बातमी आणि लेख याच्या भोवतीच राहिलेली आहे. तिसरं काम मला अजिबात येत नाही. तर ही जी संधी मिळाली ही विद्यापीठामध्ये नाही लोकविद्यापीठामध्ये शिकल्यामुळे मिळाली.
त्यावेळची सामाजिक रचना माझ्या वडिलांमुळे मला बघता आली. त्यावेळेचे जातीय संदर्भ गावातल्या सगळ्या लोकांना आपण जेव्हा पाहतो भेटतो तेव्हा कळत गेलो. त्याचा फायदा पत्रकारितेमध्ये खूप झाला. आज मी या शिक्षण संस्थेमध्ये आलो तर इथल्या ज्या त्यागाच्या आणि कमिटमेंटच्या गोष्टी मी पूर्वजांच्या तुमच्या ऐकल्या तेव्हा मी भरवून गेलो. अशाच एका शिक्षण संस्थेमध्ये शिकण्याचं भाग्य मला मिळालं. जळगाव हायस्कूल ही आता 60 वर्षाची शाळा आहे आणि अत्यंत निष्ठेने तळमळीने काम करणारे शिक्षक त्या शाळेला गेल्या 60 वर्ष लागले. परंतु आपण 100 पण पार केली आपल्या संस्थेने. आणि इथल्या जे प्राध्यापक होते, जे संस्थापक होते, जे संचालक होते, त्यांनी आपलं म्हणून काही नाही, जे आहे ते संस्थेचं आहे या भावनेतून जे काम केलं. तसे व्यक्ती मी माझ्या आयुष्यामध्ये माझ्यावर प्रचंड प्रभाव टाकला ते म्हणजे शेगावच्या गजानन महाराज संस्थानचे शिवशंकरराव पाटील. ते वर्षातून 3 वेळा फक्त संस्थांबद्दल जेवण घ्यायचे महाप्रसाद, बाकी वेळ ते घरून डबा आणायचे आणि घरून पाणी आणायचे. तर मी नेहमी सांगतो की आदर्शांसाठी आपण भिंतीवरच्या महापुरुषांची चित्र आणि चरित्र पाहण्याची आवश्यकता नाही. असे चित्र जिवंतपणे आणि असे चरित्र जिवंतपणे आपल्या अवतीभोवती असतात. आपण त्यांच्याकडून जरी काही खूप शिकू शकतो तरी पण आपण त्यांच्याप्रती खऱ्या अर्थाने आदर व्यक्त केला असं सुद्धा आठवले. शिक्षकांबद्दल बोलण्यासाठी मी जरा नकार दिला तर मी मनापासून स्वतःचा एक विषय सांगितला, तो म्हणजे राजकारण. कारण गेले 32-35 वर्ष झाले मी राजकीय पत्रकारिताच करतो आणि लोकमतनी मला मंत्रालयामध्ये काम करण्याची संधी दिली आणि या मंत्रालयाच्या समोर जर माझे आई वडील आले असते तर त्यांचा जीव धडकला असता. त्यांनी म्हटलं असतं, नको रे बाबा, इथे काही नको, आपण थांबायला लोक खूप मोठे माणसं बसतात तिथे. पण अशा ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा दरवाजा ढकलून 6व्या माळ्यावर जाण्याची नियतीने आपल्याला जी संधी दिली त्यापेक्षा अजून काय द्यायला पाहिजे अशी माझी कृतज्ञ भावना आहे. आणि जर मग 6व्या माळ्यावर मुख्यमंत्र्यांचा दरवाजा ढकलून जाण्याची संधी मला मिळत असेल तर ती मी कशासाठी वापरली पाहिजे याचं जर भान माझ्याकडे नसेल तर मला पत्रकार म्हणून राहण्याचा अधिकार नाही. समाजाच्या शेवटच्या माणसाला न्याय देण्याची भूमिका घेताना आपण आपली लेखणी कशी झिजवू याचा प्रयत्न आपल्या परीने केला पाहिजे. आणि दुसरं की त्या बातमीमध्ये बात असली पाहिजे, त्याच्यामध्ये मी पण कधीही डोकावता कामा नये ही भावना आणि भूमिका घेऊन मी पत्रकारिता करत आलो. होऊ शकतं की मी पूर्ण न्याय नसेलही दिला कारण माझी क्षमता तेवढी नसेल, परंतु माझे जे ओनर आहेत राजेंद्र दर्डा त्यांनी मला एकदा 20 वर्षांपूर्वी एक वाक्य म्हटलं की आपण जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना यश किती येईल हे समाज ठरवेल, पण त्या प्रयत्नांमध्ये आपण कमी पडता कामा नये हे आपल्या नक्की आहे. तर त्या दृष्टीनंच पत्रकारितेकडे बघितलं, त्या दृष्टीनंच पत्रकारितेचा उपयोग करून घेतला आणि समाजातल्या अनेक घटकांना न्याय देण्याची संधी त्या निमित्ताने मिळाली. अत्यंत अभावग्रस्त घरातून मी आलो, परंतु अशा हजारो लाखो अभावग्रस्त व्यक्तींना त्यांच्यासाठी त्यांच्या कल्याणासाठी सरकारला काहीतरी करून सरकारने काहीतरी केलं पाहिजे, त्याच्याकरता सरकारला बाध्य करण्यासाठी आपण लिहू शकतो याच्या इतकी मोठी संधी नाही. मी आपल्याला एक उदाहरण देतो. मी तू राजकारणाकडे वळणार आहे पण मी पार्श्वभूमी याच्यासाठी सांगतो की मी जेव्हा राजकारणावर बोलेन तेव्हा माझ्याबद्दल आपल्या मनामध्ये प्रिज्युडायसेस राहू नयेत म्हणून मी सांगतो की माझी पार्श्वभूमी जर आपल्याला कळली तर त्यातनं मी कशा पद्धतीचा पत्रकार आहे. जर मी खोटं बोलत नसेल तर तुम्हाला कळेल की मी कोणत्या पद्धतीने पत्रकारितेकडे बघतो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे OSD होते श्रीकांत भारतीय, ते आता विधान परिषदेचे आमदार आहेत, आपल्याला कल्पना असेल. तर त्यांच्या केबिनमध्ये मी बसलो होतो आणि तेवढ्यात एक चुलचुलीत मुलगी आली परिषदेची आणि तिने एक पत्र आणलं होतं मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी. तर ती म्हणाली की मला मुख्यमंत्र्यांना भेटायचं आहे. श्रीकांत त्यांना म्हणाले, तिला म्हणाले की नाही ते आता नाही आहे, पुढच्या आठवड्यात. तर ती म्हणाली मला त्यांना एक पत्र द्यायचं, तुमच्याकडे दिलं तर चालेल का. त्या मुलीचं नाव होतं अमृता करवंदे.
की तिने त्याचा मथळा लिहिला होता की मुख्यमंत्री महोदय माझी जात कोणती. मला आश्चर्य वाटलं. आपण म्हटलं पत्र वाचतं तर ती अनाथ होती आणि तिला जात नव्हती. तिला जात नसल्यामुळे तिला रिझर्वेशन नव्हतं. तर तिची व्यथा ही होती, तिचं म्हणणं हे होतं की समाजामध्ये आरक्षणाची आवश्यकता असलेल्या घटकांपेक्षाही आरक्षणाची मला जास्त आवश्यकता आहे, पण मला ते मिळत नाही कारण मी अनाथ आहे आणि मी अनाथ असल्यामुळे माझी जात माहिती नाही. आम्ही खूप विचार करत राहिलो की खरंच आहे, किती मोठा प्रॉब्लेम आहे हा. 4 दिवसांनी मी लोकमतमध्ये लेख लिहिला आणि तिचा फोटो टाकला त्या लेखामध्ये संपादकीय पानावर. मुख्यमंत्री महोदय अशा अनाथ नागरिकांचे सरकार काय करतात. त्यानंतर 10 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि राज्यातल्या तमाम अनाथ मुला-मुलींना सरकारी नोकऱ्यांमध्ये 1% समांतर आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला. हे आपण काय करू शकलो. हे आपण आपल्यावर झालेल्या संस्कारांमुळे करू शकलो. ज्या समाजाने आपल्याला वयाच्या 4थ्या वर्षी आई गेल्यानंतर उचलून धरलं, ज्या समाजाने आपल्याला गरिबीची झळ पोचू दिली नाही, ज्या समाजाने आपल्याला उपाशी ठेवलं नाही, त्या समाजाला आपण काही देणं लागतो. ही भावना प्रत्येक पत्रकारांना ठेवण्याची आवश्यकता आहे. कारण समाज आपल्याकडे फार आस्थेने, विश्वासाने आणि अपेक्षेने पाहत असतो. त्यामुळे अशा समाजाला समाजाने जे दिले ते समाजाला परत करणे हा एक टप्पा आहे. पण त्या काळामध्ये कदाचित लोक असेही होते, माझ्या जीवनात पण होते, तुमच्याही जीवनात असतील, असेही लोक होते की जे तुमच्या गरिबीची चेष्टा करत. बरोबर, ते तुमच्या गरिबीची चेष्टा करत होते. तुमच्या गरिबीमुळे तुम्हाला तो सन्मान देत नव्हते जो ते श्रीमंतांना देत होते. परंतु आपल्याला जर समाजाला परत करण्याची संधी मिळाली तर आपण फक्त मनामध्ये एकच विचार ठेवला पाहिजे की समाजाने दिले ते समाजाला परत करणे, समाजाने जे दिले नाही किंवा ज्या समाजाने दिले नाही त्यालाही ते परत करणे. माझी दातृत्वाबाबत आणि लोकांसाठी झिजण्याबाबत एक छोटीशी व्याख्या आहे तुम्हाला प्रत्येकाला. आपण म्हणतो की एका हाताने दिले ते दुसऱ्या हाताला समजून. मी म्हणतो ज्या हाताने दिले त्या हाताला देखील समजून. हा दिवस आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये यावा अशी मी गणेशोत्सवाचा काळ सुरू असताना गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो. मी काही राजकारणाचा फार मोठा पंडित वगैरे अजिबात नाही, पण मी अभ्यासक आहे. मी रोज शिकतो आणि महाराष्ट्राचं राजकारण असं आहे की रोज मला शिकवतो. आणि एक दिवस जरी खाडा पडला, आमच्या विरोधात कसं खाडा पडला म्हणजे एक दिवस जरी गॅप झाली तरी पण बरेच संदर्भ तुमच्या आड चालले जातात, तुम्हाला ते माहिती पडत नाही. इतकं वेगवान महाराष्ट्राचं राजकारण गेल्या विशेषतः 2019 किंवा त्याच्या थोडंसं आधीपासून महाराष्ट्राचं जे राजकारण प्रचंड वेगवान हालचालींनी ठरलेलं आहे असं काठोकाठ. आणि ते असं जसं दूध उतू जातं तसं ते प्रत्येक वेळेला उतू जातं. सकाळी 9 वाजताच्या TV वरच्या 9:30च्या प्रतिक्रियेपासून तर रात्री 11 वाजेपर्यंत. तर ते आपण दुसरं मी प्रत्येकावर कमेंट करीन, त्यामुळे मी याच्यावर कमेंट केली म्हणून मी याचा आहे असं समजू नये. कारण माझे लेख जर आपल्या कोणी वाचत असाल नेहमी तर मी मोस्ट अनप्रेडिक्टेबल असतो. मी या आठवड्यात त्याला जोडपलं तर या आठवड्यात त्याचं कौतुक केलं त्याला पुढच्या आठवड्यात जोडलेलं असतं. त्याच्यामुळे मला काही गुणाबद्दल प्रेम वगैरे काही नाही आहे. आणि माझी पत्रकारितेतल्या प्रामाणिकतेबद्दल एकच छोटीशी व्याख्या आहे एका वाक्याची. आणि कोणत्याही नोकरीबाबत माझी एकच व्याख्या आहे की तुमच्या पहिल्या पगाराची जेवढ्या तीव्रतेनं तुम्ही वाट पाहिली होती तेवढ्याच तीव्रतेनं आज वाट पाहता की नाही पाहता. याचं उत्तर मिळालं की तुम्ही प्रामाणिक आहे की नाही याचा फैसला होऊन जाईल. काही कोणाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही. हे एकदम साधं सिंपल सर्टिफिकेट आहे. मला असं वाटतं की ही सर्टिफिकेटची पद्धत आपल्याला पसंत येईल अशी माझी अपेक्षा आहे. तर मी काही प्रचंड पंडित वगैरे नाही, पण गेले 30-32 वर्ष मी महाराष्ट्राचं राजकारण अतिशय जवळून पाहतो आहे. त्याच्या आधी पण मी स्वतःचं कॉलेजमध्ये असताना पार्ट 1ला असतानापासूनच एक साप्ताहिक चालवायचो. त्याच्या आधी मी भाषणं द्यायचो राजकीय सभांमधून. आणि असा बराच मला राजकारणामध्ये तेव्हापासून इंटरेस्ट राहिलेला आहे. त्यामुळे जवळपास गेल्या 35-40 वर्षाचे राजकीय संदर्भ हे सरसर माझ्या डोळ्यासमोर येतात.
आजचं जे वर्तमान आहे आणि त्याच्यावर आधारलेलं जे उद्याचं भवितव्य आहे त्या बाबतीमध्ये आज आपण खूपच मोठी चिंता पाहत आहोत की अरे बापरे, महाराष्ट्राचं राजकारण असं कधी नव्हतं. महाराष्ट्राच्या राजकारणाने समजूतदारपणाचे बोट सोडले आहे वगैरे आपण खूप चिंता करतो. मला असं वाटते की इतकेही चिंता करण्याची किंवा इतकेही घाबरून जाण्याची किंवा इतकेही निराश होण्याची आवश्यकता नाही. प्रत्येकच केसमध्ये अशा व्यक्ती, अशा प्रवृत्ती राहत आल्या आहेत ज्यांच्यामुळे राजकारण बिघडले. परंतु त्याच काळामध्ये अशा प्रवृत्ती पण राहिलेल्या आहेत ज्यांच्यामुळे राजकारण सुधारत राहिलं, राजकारण व्यवस्थित राहिलं, राजकारणाची घडी व्यवस्थित राहिली. आता अगदीच तुम्ही 50 वर्षापूर्वीच्या काळाची तुलना कराल तर मग तुमच्या हाती निराशाच येईल. परंतु मला अशी किमान अपेक्षा आहे, कारण मी आज राजकारणामध्ये जे नवीन चेहरे पाहतो, जे 1 टर्मचे आमदार आहेत, 2 टर्मचे आमदार आहेत, 1ल्या टर्मचे खासदार आहेत, 2ऱ्या टर्मचे खासदार आहेत, त्यापैकी मी कोणाचं नाव घेणार नाही, परंतु मला अनेक आश्वासक चेहरे मला दिसतात की ज्यांच्यावर मी पत्रकारितेतून आता 2.5-3 वर्षांनंतर जेव्हा बाजूला होईल त्यानंतरच्या काळातही ही पिढी एक सकस राजकारण करेल असा मला एक मनोमन विश्वास आहे आणि तो विश्वास खरा ठरावा अशी माझी मनापासून प्रार्थना देखील आहे. पण आज महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की सत्ताधारी पक्षाकडे 237 आमदार, इतकं महाकाय बहुमत हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच नव्हतं. आणि 288 आमदारांच्या विधानसभेमध्ये 237-238 आमदार हे कागदावर सत्ता पक्षाकडे आणि कागदावर असलेले 15-20 सत्ता पक्षासोबत आहेत, ज्यांना सकाळी सत्ता पक्षावर टीका करायची असते आणि संध्याकाळी स्वतःची फाईल काढून घ्यायची असते. अशी 15-20 आहेत की जे सरकारबरोबर नसले तरी सरकारबरोबर आहे. त्याच्यामुळे ही संख्या 250च्या आसपास आहे. मी तुम्हाला दावे कसं सांगू शकतो की ही संख्या जी आहे ही 250 वगैरे आहे. मी एकदा माझ्या लेखामध्ये लिहिलं होतं की सागर बंगल्यावरच्या CCTV कॅमेऱ्याचे फुटेज काढले तर महाराष्ट्रामध्ये किती वेगवेगळे प्रकार घडतात हे तुम्हाला समजून येईल. मी एकदा फडणवीस साहेबांना एकदा गमतीने असं म्हणालो, ते माझे कॉलेजचे मित्र आहेत, आम्ही सोबत होतो, तर त्यामुळे त्या हक्कानी म्हणा किंवा त्या गमतीने मी कधी बोलू शकतो. तर मी त्यांना असं म्हणालो की तुम्ही ते म्हणा आता बस वजन कमी करायचं. त्यांना अशी वजन कमी करण्याची हुक्की सुद्धा वापरतात ना, त्यांना अशी अधूनमधून येत असते. दर एका 1.5 वर्षांमध्ये आता बस हे बंद करतो, आता वजन कमी करायचं. मी त्यांना म्हणालो बघा तुम्ही ना वजन कमी किती करा, तुमचं पोट कमी होऊ शकतं. म्हणून काय म्हटलं ते वजन जे आहे ना ते तुमच्या पोटाच्या रहस्यांचं वजन. तुमच्या पोटात इतके राजकीय रहस्य आहे की त्या राजकीय रहस्यांचं ते वजन आहे. ते एका दिवशी पुस्तकात लिहून काढाल त्या दिवशी तुमचं वजन कमी होईल. तर ते म्हणाले ते शक्य नाही आहे मला. तर म्हणणं मग तुमचं पोट काही कमी होत नाही. इतके रहस्य घेऊन काढणारा तो नेता आहे. तर सांगायचा मुद्दा असा की 288 पैकी त्या विधानसभेमध्ये 250 आमदार हे सत्ता पक्षाचे आहेत, तरी महाराष्ट्रात राजकीय स्थिरता काय, तरी महाराष्ट्रामध्ये राजकीय अस्थिर्य असल्याची भूमिका आपल्या वातावरण चित्र काय आहे, तरी असं काय वाटत नाही. तुम्ही जस्ट काळ आठवा 15 वर्षापूर्वीचा, 20 वर्षापूर्वीचा, 50 वर्षापूर्वी काठावरचा बहुमत असायचं, सरकार स्थिर असेल. आज काठावरचे विरोधक आहेत, सरकार असते. याला कारण असं आहे की एक शेअर सांगतो तुम्हाला, त्या तुझा दुश्मनांचं तुम्हाला युगी मी पण तुझं आत्मोसर असतं या सरकारची ती परिस्थिती. आपल्यापासून हे जास्त परेशान आहे विरोधापेक्षा. हे मी सांगताना तुमच्यासमोर लगेच 5-6 नावं आले असतील, आले ना, मला सांगण्याची आवश्यकता नाही. कोणाच्या खोलीमध्ये पैशाची बॅग सापडेल, कोणाच्या जमिनीचे व्यवहार समोर येतील, हे जे काही आहे ना. आणि जेव्हा तुम्ही 3 वर्षाचं सरकार चालवतं त्यावेळी अस्थिरता अटळ असते. आणि हे पण सांगतो की गेल्या 1995 पासून महाराष्ट्रानं राजकारणाचा युती धर्म स्वीकारला. मी जेव्हा अंबेजोगाईमध्ये आज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तमानावर बोलत आहे त्यावेळी याच भूमीतल्या एका जोडगोळीने
महाराष्ट्राचं राजकीय वर्तमान एकेकाळी बदललं ते आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हापासून 1995 मध्ये जो पहिल्यांदा युतीचा प्रयोग झाला तेव्हापासून गेले 30 वर्ष महाराष्ट्र युतीचे किंवा आघाडीचे बोट म्हणून चालत आहे. आणखीन किमान 20 वर्ष तरी युतीपासून किंवा आघाडीपासून महाराष्ट्राची सुटका होईल असं मला वाटत नाही. 132 जागांवर गेलेला भाजप 145 पर्यंत जाणं खूप सोपं वाटत असलं आकड्याच्या हिशोबाने, तरी पण महाराष्ट्राचं आजचं राजकारण जर लक्षात घेतलं आणि प्रत्येकाने जर स्पेस लक्षात घेतली तर ती 132 पर्यंत तुम्ही ज्या वेगाने गेले त्या वेगाने 145च्या पार जाणं हे तितकंसं सोपं नाही. भाजपचं केंद्रामध्ये सरकार असतानाही भाजपला युतीमध्ये राहूनच निवडणूक लढवावी लागते. लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा एवढा मोठा फटका बसला त्याच्यानंतरच्या आलेल्या विधानसभा निवडणुकीत व्होट चोरीमुळे भाजप जिंकलं असं जे काय सध्या सगळीकडे सुरू आहे त्याच्याबद्दल माझे काही निरीक्षण आहे. बरेचदा आपलं असं होतं की आपलं मत आपल्या मूळ गावातले असतं आणि आपले कुटुंबातले असतं. माझंही मत एकदा जळगाव जमावलं होतं एकदा नागपूर, पण मी मतदान नागपूरच करू शकतो. तर असं बरेच ठिकाणी आहे आपल्याकडे, काही फार मोठं हे नाही. मुळात असं आहे की माझा आक्षेप हा काँग्रेसवर आहे. पराभवाच्या नेमक्या कारणांची मीमांसा न करता केवळ वोट चोरीचं कारण देऊन पराभवापासून स्वतःची सुटका करण्याचा जी काँग्रेस प्रयत्न करत आहे त्याच्यामुळे काँग्रेसचं सर्वात मोठं नुकसान होत नाही असं मत होतं. कारण असं आहे की जोपर्यंत तुम्ही लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेली भाजप ही 235 आमदार 3 पक्षांच्या मदतीने कसे काय निवडून आणू शकली याचा अभ्यास, मनन, चिंतन आणि त्या अनुषंगानं आवश्यक असलेलं आत्मचिंतन करणार नाही तोपर्यंत तुम्हाला खऱ्या कारणावर जाता येणार नाही. काय होतं विधानसभा निवडणुकीला आणि लोकसभा निवडणुकीमध्ये फरक किती होता? 5 किंवा 6 महिन्याचा फरक, बरोबर? 5 महिन्याचा फरक. या 5 महिन्यांमध्ये असं काय झालं? या 5 महिन्यांमध्ये जे जे काही गोष्टी घडल्या त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. माझा वोट चोरी झाली की नाही झाली याच्यावर भाष्य करायला मी इकडे उभा नाही. मी विधानसभा निवडणुकीतल्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या दारुण पराभवाची आणि महायुतीच्या प्रचंड विजयाची कारणे मीमांसा आपल्यासमोर पुढच्या 2 मिनिटात करणार आहे. मी असं लिहिलं होतं ज्यावेळी निकाल लागला की भाजपच्या विधानसभेतील महायुतीच्या विधानसभेतील विजयाचा मार्ग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याच्या मागे टाकलेल्या एका मंडपातून गेला. महामंडप काय होता? जेव्हा मी हे सगळे कारण लिहिले तेव्हा मला काँग्रेसच्या नेत्यांचे फोन आले. तर आम्हाला हे माहीतच नव्हतं, म्हणून तुमची माहीत करून घ्यायची इच्छाच नव्हती. तुम्हाला तेव्हा माहीतच नव्हतं की हे काय सुरू आहे. भूपेंद्र यादव, हंसराज अहिर ओबीसी महामंडळाचे केंद्रीय ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष आणि देवेंद्र फडणवीस हे 3 लोक त्या मंडळात असायचे आणि मायक्रो ओबीसी पासून मेजर ओबीसी कास्टना रोज तिथे बोलवलं. रोज 3 कास्टच्या नेत्यांना बोलवलं. 100 नेते तिथे आहेत आणि ते नेते आपल्या समाजाच्या समस्या सांगतात. त्या 10 समस्यांवर 6 समस्यांना लगेच तोडगा काढला जायचा, निर्णय घेतला जायचा. वेगवेगळ्या समाजासाठी महामंडळांची जी 20-22 महामंडळांची एकाच वेळी स्थापना झाली विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि लोकसभा निवडणुकीच्या नंतर आपल्याला आठवत असेल की त्या मंडपातल्या त्या उपक्रमामुळे झालेली आहे. त्यातून असं झालं की हे जे छोटे छोटे समाज होते जे लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपसोबत नव्हते ते दुसरा एक अत्यंत मोठा निर्णय आपल्याकडे झालेला आहे. तो निर्णय किती मोठा आहे याची प्रचिती तुम्हाला वर्षभरात येईल.
तो म्हणजे दलित उपवर्गीकरण, अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण. म्हणजे काय? अनुसूचित जातीच्या व्यक्तींना जेवढं टक्का आरक्षण महाराष्ट्रामध्ये आहे त्यापैकी बहुतेक आरक्षणाचा फायदा हा विशिष्ट समाजाला मिळतो अशी इतर दलित समाजाची तक्रार आहे. म्हणून ते सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात केस झाली आणि सुप्रीम कोर्टाने असा निवाडा दिला की अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण करा. म्हणजे कोणत्या उपजातीचा, पोटजातीचा किती विकास झाला याचा सगळा अभ्यास करून एक रिपोर्ट तयार करा आणि त्यानंतर त्याच्यावर आधारित ज्या ज्या जाती आतापर्यंत मागासलेल्या राहिल्या त्यांना त्याला आरक्षण द्या. त्याला म्हणतात रिझर्वेशन विदिन रिझर्वेशन, आरक्षणातलं आरक्षण. ते त्यांना देण्याचा जो निर्णय झाला त्या निर्णयाचा इतका प्रचंड फायदा महायुतीला झाला. तो कसा? लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने एक नरेटिव्ह सेट केला. मी एक नरेटिव्ह आज फक्त वापरलेला नाही, काँग्रेसने एक नरेटिव्ह सेट केला. कारण मी फेक नरेटिव्ह म्हटलं तुम्ही एका विशिष्ट पक्षाचा होतो. नरेटिव्ह सेट केला की भाजप घटना बदलायला निघालाय, संविधान बदलायला निघालाय. त्यामुळे अनुसूचित जातीच्या बाबासाहेबांना मांडणाऱ्या सर्वच जवळपास मतदारांनी भाजपच्या विरोधात मतदान केलं. त्याचा मोठा फटका भाजपला बसला. परंतु ज्या अनुसूचित जातींमधल्या हिंदू सबकास्ट आहेत त्या सबकास्टनी उपवर्गीकरणाचा निर्णय विधानसभा निवडणुकीच्या 2 महिने आधी झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात भाजपला मिळाला. काँग्रेसला याचा विश्वासच नाही की दलित देखील कमळावर मत देऊ शकतो. पण ते महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत झालेलं आहे. आपण गावोगावच्या मातंगवाड्यांमध्ये जाऊन तिथल्या मतदानाची टक्केवारी पहा. मी दाव्याच्या साथ सांगतो की ते महायुतीला जास्त मत नसतील. मी पत्रकारिता सोडतो एवढं मी आपल्याला 100% सांगू शकतो. कारण की त्या समाजातल्या मातंग, खाटीक, चांबा या समाजाच्या कमीत कमी 10 व्हॉट्सअप ग्रुपवर मी सभा आहे आणि त्या निर्णयाची जी रिॲक्शन आली ती मी बघत होतो, ऑब्झर्व करत होतो. तर त्याचा एक मोठा फायदा भाजपला आणि महायुतीला झाला. सगळ्यात मोठं भाजपला फायदा झाला, महायुतीला फायदा झाला तो लाडक्या बहिणीचा झाला. आणि माझ्याकडे काम करणारी जी मोलकरीण महिला आहे तिचं नाव सीमा यदू डंबरे. तिच्या वडिलांचं नाव यदू आहे. तर त्यामुळे तिचं माझं एक वेगळं नातं झालं. जवळी कशी येत आहे की मतदान केंद्रावर जाते आणि विचारते प्रकाश आंबेडकरचा कोण कॅन्डिडेट आहे आणि तिथे ती मत देते. वरळीला राहते, मत देते. तिला काय घेणं देणं नाही जगात कोण आहे काय आहे काही. प्रकाश आंबेडकर मत दिलं. परत मतदान सुरू झाले मध्ये कोणाला मत दिलं? धनुष्याला दिलं, मिलिंद देवला. म्हणून कसं काय 4 महिन्याचे पैसे दिले ना. तेव्हा मी तेव्हाच माझ्या मुलाला म्हटलं आदित्यचं काही खरं नाही, काठावर येईल आला तर निवडून का सांगता म्हणे बाबा. म्हटलं त्या मिलिंद देवरांनी पराभूत मानसिकतेत पहिले 15 दिवस निवडणूक लढवली म्हणून तो हरला. तो जर विजयाच्या मानसिकतेत लढला असताना तो 100% जिंकला असता. त्याला असं वाटत होतं की मी ठाकरेंच्या विरोधात असं जिंकू शकत नाही आणि त्याला असं वाटत होतं की मी आता आमदार आहे, राज्यसभेचा खासदार आहे, तर मी कशाला आमदार होतो. ते त्याचं स्टेट असतं ते एलिट क्लासमधलं मुरली गौरवांचा मुलगा, ते सगळं अंबानी अदानींबरोबर बैठक असलेला माणूस. त्या कुठे ते विधानसभेत जाऊन ते नाल्या दुरुस्त करा ते करायचं नव्हतं. तर त्या मानसिकतेत तो लढला म्हणून तो हरला, नाही तर तोही जिंकला असं तुम्हाला म्हणतो. तर हा एक लाडक्या बहिणीचा फॅक्टर. लाडक्या बहिणीची चर्चा झाली, लाडक्या गायींची चर्चा झाली. किती लोकांना माहिती लाडकी गायींची? महाराष्ट्रामध्ये जेवढ्या गोशाळा आहेत त्या गोशाळेतल्या प्रत्येक गायीसाठी 50 रुपये रोज सरकारने दिला. आजही ते काय 50 रुपये रोज तुम्ही किती दिले? 1500 रुपये. लाडकी बहीण आणि लाडकी गाय
आपण कितीही विज्ञानामध्ये गेलो तरी धर्म, गाय, गोमाता हा विषय आपल्या डोक्यातून, आपल्या समाजाच्या डोक्यातून जाऊ शकत नाही. आपण अजूनही प्रचंड धार्मिक आहोत, प्रचंड आपल्या धर्माबद्दलच्या आस्था आहेत आणि आपण अगदी कबूतरापासूनच्या सगळ्या गोष्टी सध्या अलीकडे पाहिलेल्याच आहेत. राज्यभरातल्या जेवढ्या गोशाळा आहेत त्या तुम्हाला फक्त गोशाळा वाटतात, परंतु तुम्ही त्यांचा विचार करायचा पॉवर सेंटर त्यांचे लोकल लेवलला धार्मिक कनेक्शन्स आहेत. त्यांच्या मंडळात असलेले संचालक 15 ते सोशली पॉवरफुल आहे आणि त्यांनी हा मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात मेसेज पोहोचवला. आणखी एक कारण आपल्याला संघ माहिती आहे, आपल्याला संघ परिवार माहिती आहे, बरोबर. संघ आणि संघ परिवार. संघ परिवारामध्ये संघाच्या 35 संघटना म्हणजे विश्व हिंदू परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, आणखी तशा काय राष्ट्रसेविका समिती, अशा 35 संघटना आहेत. लोकांना आणि काँग्रेसच्या मोठ्या मोठ्या नेत्यांना देखील आपल्याला सांगतो, काँग्रेसच्याही मोठ्या मोठ्या नेत्यांना देखील संघ माहिती आहे आणि 80% नेत्यांना संघ परिवार माहिती आहे. 80%. एक तिसरा परिवार आहे तो कोणाला माहिती नाही, तो मी आपल्याला सांगतो. त्याचं नाव आहे विचार परिवार आणि तो सध्या संघ आणि संघ परिवारापेक्षाही पॉवरफुल. त्या विचार परिवारात कोण येतं सांगतो. त्या विचार परिवारात येतं श्री श्री रविशंकर. त्या विचार परिवारात येतं रामदेव बाबा. त्या विचार परिवारात ते जगगुरू काय, जगगी गुरु काय, ते वासुदेव होते ते. हे जे प्रचंड मोठे सध्या गुरु झालेले आहेत आणि त्यांचे जागोजागी शहरोशहरी गावोगावी भक्त लाखोंनी आहेत आणि त्यांच्या एका सत्संगाला 7-7, 8-8 लोक, 8-8 लाख लोक येतात. हे सगळे जे आहे हे विचार परिवार आहे संघाचा. या विचार परिवाराने जी विधानसभा निवडणुकीत भूमिका बजावली ती अत्यंत विलक्षण होती. मुंबईतल्या 750 मंदिरांमधून 750 मंदिरांमध्ये जमलेले, सकाळी जमलेले दर्शनासाठी भक्त हे तिथूनच मतदानाला गेले. आता वोट चोरीच्या आरोपामध्ये मग्न असलेल्यांना कोण सांगणार आहे? समजावून गेलं म्हणजे ती दोषी आहे. कशाला मान्य करायचं? एवढी आपल्याला संधी आहे डेव्हलपमेंटमध्ये तेवढं लिहायचं, ते लिहिलं सगळं. मग मला काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे मोठे नेते म्हणाले जागायला या, तुमच्याशी बोलायचं आहे, समजून घ्यायचं आहे का आपल्याला. त्यांना समजून सांगितलं की हे असंच आहे. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला लोकसभा निवडणुकीमध्ये जे पी नड्डा यांच्या विधानाने संघ परिवार उठवला गेला होता, त्या संपूर्ण संघ परिवाराने विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या पाठीशी प्रचंड मोठी ताकद उभी केली. आणखीन एक सांगतो, खूपच मोठा छोटासा अँगल आहे, पण गोष्ट छोटी आहे पण डोंगर एवढी आहे. माझी सख्खी वहिनी ती ज्या मतदारसंघात राहते, मला म्हणाली भाऊ तिकडे ते घड्याळ आहे अजित पवारांचं, अजिबात मत देणार नाही, कट्टर संघावर आहे, अजिबात त्यांना मत देणार नाही. हे काय चालवलाय प्रकार? तुम्ही एका प्रकार चालवलाय, कोणालाही गौरव करता, कोणालाही पवित्र करून देता आणि आम्हाला काय गृहीत धरता का? बरोबर. अशी सगळी आम प्रतिक्रिया त्यावेळी होती. मतदानाच्या दिवशी संध्याकाळी फोन केला, मला घड्याळाला नाही म्हटलं का? नाही म्हणलं संघाने सांगितलं होतं. तू समजून घ्या की संघाने यावेळी असे आदेश दिले होते की घड्याळ आहे का धनुष्य आहे का काय आहे ते पावलं का? आपल्याला आपलं सरकार पाहिजे. संघाच्या या प्रयत्नांमागे संघ नाकारेल, कदाचित नाकारेलच, पण एक किनार मोठी होती. ती किनार महाराष्ट्रामध्ये यावेळी संघाची जन्मशताब्दी होत असताना आपलं सरकार असलं पाहिजे, ही जी भावना होती, ही भावना संघाने भाजप आणि महायुतीच्या पाठीशी ताकद उभी करण्याचं महत्वाचं कारण होतं, असं माझं आकलन आहे. आता आपण सध्याचा
वर्तमान आणि नंतर काय घडामोडी होतील याचा जेव्हा विचार करतो मी मला कंटाळा असेल तर सांगा, मी बोलत चालेल नाही 10-15 मिनिटं. आता असं आहे की एक मिनी विधानसभा येऊ लागली आहे. महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद निवडणूक, नगरपालिका निवडणूक. तर महाराष्ट्रामध्ये नगरपालिका विजयाचा एक अनोखा पॅटर्न राबवणारे मोदी साहेब आहेत आपल्या इथं. ते वेगळंच त्यांचं एक पॅटर्न आहे बघून. तर ती आता पहिल्यांदा जिल्हा परिषद निवडणूक होती, त्याच्यानंतर नगरपालिका, जिल्हा परिषद पंचायत समिती आली होती, मग नगरपालिका, मग महापालिका, अशा 3 टप्प्यांमध्ये निवडणूक होईल असं निवडणूक आयोगाचे अधिकारी बाबा मला सांगत होते. ही एक मोठी टेस्ट महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारची नक्कीच असेल. पण मी तुम्हाला सांगतो, आजच लिहून घ्या, 100% महायुती कुठेच होणार नाही, 100% महाविकास आघाडी कुठेच होणार नाही. कारण असं आहे, ज्या पद्धतीने राज्यातल्या सत्तेतले 3 पक्ष सध्या कोणताही विचार न करता, कोणताही कॅरेक्टर सर्टिफिकेट न तपासता जे माणसांना आपल्याकडे जो येईल त्याला घेत आहे, त्या आयातीमुळे प्रत्येक शहरात, प्रत्येक गावात आपसातल्या हाणामाऱ्या महायुतीमध्ये अटळ आहेत. ते जर एकत्र लढले तर सध्या महायुतीचा काय प्रयत्न आहे ते सांगतो. महायुतीचा असा प्रयत्न आहे की सत्ता पक्षाची स्पेस तर आपण व्यापलेलीच आहे, बरोबर. विरोधी पक्षाची स्पेस ही आपण व्यापलेली आहे. म्हणजे 3 पक्ष वेगळे लढले, एकत्र लढले तर ऐतिहासिक बंडखोरी होईल. गावागावामध्ये, शहराशहरामध्ये बंडखोरीचे बॉम्ब फुटतील. त्यातून महायुतीला मोठा फटका बसेल आणि महाविकास आघाडीला फायदा होईल. हे माझ्यासारख्या पत्रकारांना कळतं, ते महायुतीच्या नेत्यांना आधीच कळलेलं आहे. त्यामुळे बाहेर कितीही एकत्र लढण्याच्या, एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतल्या जात असल्या जाहीरपणे, तरी आतमध्ये प्रत्येक जण स्वबळाची तयारी करत आहे. जिथे मजबुरी आहे, जिथे मजबुरी आहे तिथे एकत्र राहा. जिथे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार पॉवरफुल आहेत, तिथे मग एकत्र राहा. बहुधा असं वाटतं की मुंबईमध्ये फारदर युती होईल, ठाण्यामध्ये होईल, 1-2-4 महत्वाच्या महापालिकांमध्ये होईल, पण बाकी ठिकाणी सगळेच वेगवेगळे लढतील. आणि 2029 ची जी विधानसभा निवडणूक येईल, जसं मी आता आपल्याला 100% सांगितलं की जे पक्ष वेगवेगळे लढतील, सगळीकडे युती होणार नाही, तसं माझं आकलन आणि माझा अंदाज असं सांगतो की आत्ताच्या जे महायुती आणि आत्ताचं जे महाविकास आघाडीचं स्वरूप आहे ते 2029 मध्ये तसं राहणार नाही. त्याच्यामध्ये 1-2 खेळाडू इकडचे तिकडे होऊ शकतील. ते कधी होतील, काय होतील, त्याच्यातला एक मोठा टर्निंग पॉइंट हा सर्वोच्च न्यायालयामध्ये घड्याळ आणि धनुष्यबाण यांचा जो निकाल आहे, तो निकाल हा कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाचा एखाद्या वेळी टर्निंग पॉइंट होऊ शकतो. आता आपल्याला जी काही एकमेकांना, म्हणजे एकनाथ शिंदे सगळ्यांचा जरा सध्या चर्चेचा नेता आहे एकनाथ शिंदे, की एकनाथ शिंदे अस्वस्थ काय, बरोबर ना. याची अस्वस्थता अत्यंत साहजिक आहे. तुम्ही 2014 ते 19च्या काळात, तेव्हा 2014 ते 19 या काळामध्ये अनेकदा शिवसेनेनी सामनामधून आणि अनेकदा शिवसेनेच्या मंत्र्यांनी जाहीरपणे देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर सडकून टीका केलेली होती. रामदास कदम हे फार काही मोठी आवाका नसलेले राजकारणी मंत्री, हे कल्याणच्या सभेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा बच्चा आहे असं म्हणाले होते. आपल्याला आठवत असेल, बच्चा आहे. तेव्हा की ते त्यांच्याच कॅबिनेटमध्ये मंत्री होते, तेव्हा ते म्हणाले की हा बच्चा आहे.
अनेकदा शिवसेनेच्या मंत्र्यांनी म्हटलं की आम्ही राजीनामा खिशात घेऊन फिरत असतो. काढला कधी नाही. खिशात जो कागद आहे त्याच्यावर राजीनामा लिहिलाय की तेही माहित नाही, पण असा हक्का पाहिजे की आम्ही राजीनामा घेऊन फिरत असतो. आणि सामनामधून प्रचंड टीका 2014 ते 19 मध्ये नरेंद्र मोदींवर टीका, अमित शहांवर टीका टोकाची. तरीही दादांनी त्यांचा मार, दणके हे सहन केले, कारण पर्याय नव्हता, सरकार चालवायचं होतं. त्याच्या आधी 1995चा काळ ज्या लोकांना आठवत असेल, भाजपचे मंत्री मनोज जोशींच्या विरोधात वृत्तपत्रांना बातम्या द्यायचे आणि शिवसेनेचे मंत्री भाजपच्या मंत्र्यांच्या विरोधात बातम्या बोलायचे. एका पक्षाचं बातम्या देण्याचं केंद्र हे ट्रायडंट हॉटेल होतं आणि दुसऱ्या पक्षाचं ताज होतं. तिथे बोलावून बातम्या दिल्या जायच्या. म्हणजे शिवसेना आणि भाजप, तुझं माझं पटेनं तुझ्या वाचून करणं, असंच त्यांचं नातं राहिलं. फक्त सध्याच्या गेल्या 2-3 वर्षाचा काळ असा आहे की जी शिवसेना भाजपसोबत आहे ती खऱ्या अर्थानं भाजपसोबत आहे असं दिसते, कारण जाहीरपणे अजूनही एकमेकांविरोधात बोलणं सुरू झालेलं नाही. परंतु शिवसेनेचा एकंदरीत प्रवास लक्षात घेता आणि शिंदे आणि त्यांच्या आमदारांमध्ये, मंत्र्यांमध्ये असलेलं शिवसेनेचं रक्त लक्षात घेता भाजपची दादागिरी हे फार काळ सहन करू शकतील असं वाटत नाही. त्यामुळे पुढच्या काळात या दोन पक्षांमध्ये एकत्र राहिले तरी धुसफूस मात्र चालूच राहील, एवढं 100%. मला माहित नाही नियतीने काय ठरवलं आहे, पण देवेंद्र फडणवीस नावाच्या माणसाला स्वस्त बसू द्यायचं नाही असा निर्णय नियतीने घेतलेला आहे. तर त्याच्यामुळे असे वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळी आव्हानं त्याच्यासमोर येत असतात. तर या दोन पक्षांचं फार पटेल असं मला वाटत नाही. सोबत राहतील पण एकमेकांवर टीका करतात. त्यामुळे स्वतःची पोझिशन समजून स्वतःच्या मर्यादांचं उत्तम भान असलेला नेता म्हणजे अजित पवार. त्यांनी पटकन आपलं उपमुख्यमंत्री घेऊन टाकलं, 8 मंत्री घेऊन टाकले, महत्वाची खाती घेऊन टाकली आणि भाजपशी संघर्ष करण्याची भूमिका घेतली नाही. पण अजित पवार असे काय? खरं तर अजित पवार हे एक व्हायब्रंट आणि अग्रेसिव्ह आक्रमक नेते अशी त्यांची 2-3 वर्षापूर्वीची प्रतिमा होती. अजित पवार म्हणजे हसतील असं कधी कोणाला वाटलं होतं की अजित पवार हे हसू शकतात आणि अजित पवार इतरांना हसवू शकतात, म्हणजे स्वतः हसू शकतात एक भागाला आणि दुसऱ्याला हसवू शकतात. पण आपल्या लक्षात आलं असेल गेल्या 2 वर्षात प्रचंड कॉमेडी झाली, त्यांचे प्रचंड ते रील आणि व्हिडिओ व्हायरल होतात आणि स्वतःवरही ते खूप दिलखुलासपणे आणि मनमोकळेपणाने विनोद करतात. हे जे काही अजितदादा बदलले ते का बदलले? त्यांनी एक मोठी एजन्सी नेमली आणि आपल्यात काय बदल करण्याची आवश्यकता आहे हे त्यांनी समजून घेतलं. त्या एजन्सीनी विधानसभा निवडणुकीच्या आधी एक मोठा एक्सरसाइज केला आणि त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना एका ठिकाणी बोलावून, ग्रुपमध्ये बोलावून, इंडिव्हिज्युअल बोलावून अजितदादांच्या व्यक्तिमत्वात काय बदल करता येऊ शकतो त्याचं नोटिंग काढलं. हे मी का सांगू शकतो? कारण की अजितदादांनी कसं बदललं पाहिजे आणि का बदललं पाहिजे आणि किती बदललं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला देखील सूचना